देशातील लोकसभा निवडणुकीचं मतदान हे पार पडलेलं आहे। सर्वांना प्रतीक्षा आहे ती निकालाची, परंतु आता नुकतेच सर्व संस्थांचे जे आहे ते एक्झिट पोल हे पुढे येत आहेत आणि या सर्व गोष्टींवरती ज्येष्ठ पत्रकारांनी हे लक्ष ठेवून आहेत। त्या संदर्भात विचारण्यासाठी आपण या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधणार आहोत। सर, आता एक्झिट पोल पण पुढे येत आहेत, एकंदरीत तुमचा अंदाज काय सांगतोय, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील असं वाटतंय? महाराष्ट्रातले एक्झिट पोल अद्याप म्हणजे कुठल्याच देशातले आकडे आता काही क्षणात येतील, पण आपण महाराष्ट्रावर चर्चा करतो आहे। महाराष्ट्रातील निवडणूक देशातल्या ज्या इतर राज्य आहेत त्या तुलनेत ह्यावेळेसची वेगळी होती। दरवेळेस आपलं UP लक्ष असतं, मोठं राज्य आहे, त्यानंतर महाराष्ट्र असतं, पण मला वाटतं ह्यावेळेस देशाचं लक्ष महाराष्ट्र आहे, कारण 48 जागा आहेत। कुठल्याही सत्ता येण्यासाठी महत्त्वाचे जे काय आकडे आहेत ते महाराष्ट्रात आहेत। गेल्या वेळेस जवळपास 41 जागा महायुतीला मिळाल्या होत्या। यावेळेसची परिस्थिती मला वाटतं काहीतरी वेगळी राहील। महाराष्ट्रात अनेक कारणं म्हणजे घडामोडी गेल्या 5 वर्षात घडल्यात। अगदी राष्ट्रवादीची फूट असो, शिवसेनेतलं बंड आणि त्यानंतर शिवसेनेतलं फूट असो, मराठा आरक्षणाचा प्रश्न असो, आता दुष्काळ असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, आणि असे वेगवेगळे अनेक मुद्दे होते। त्या वेगवेगळ्या मुद्द्यावर प्रत्येक मतदारसंघात निवडणूक झालेली आहे आणि त्याचा मोठा फटका महायुतीला बसेल असं आता मला तरी वाटतंय किंवा एकंदरीत चित्र दिसतंय। तरी जेवढा वातावरण ज्या पद्धतीचं महायुती BJP यांच्या विरोधात पाहिजे ते आहे त्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळेल का नाही याबाबत खात्री आहे। उमेदवार काही ठिकाणी देतानाही जो गोंधळ झालेला आहे त्याचाही फटका महाविकास आघाडीला बसू शकतो। पण आपण थेट मुद्द्यावर जर बोलायचं म्हटलं तर मला वाटतं 50-50 जे म्हणतो महायुती आणि महाविकास आघाडी, तर कुठेतरी 24-25 2 जागा अलीकडं पलीकडं या पद्धतीचं चित्र महाराष्ट्र तरी दिसेल। आणि सर्वाधिक मोठा पक्ष म्हटलं तर भाजप ठरेल, त्याच्या खालोखाल उद्धव ठाकरेंची शिवसेना दिसेल, त्याच्यानंतर काही प्रमाणात काँग्रेसला जागा मिळू शकतात आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि त्याच्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सर, तुमचा अंदाज काय सांगतो एकंदरीत तुमचा? महाराष्ट्रामध्ये खरं तर भाजपचा खूप सोपा पेपर होता। गेल्या 2 निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये भाजपला खूप निवडणुकी सोपी होती। मला अद्याप कळलं नाही की हा भाजपसाठी एवढा अवघड पेपर का झालेला आहे महाराष्ट्रामध्ये। देशातील जर आपण अन्य राज्याची स्थिती पाहिली तर खूप वेगळी आहे, पण महाराष्ट्रामध्ये हे चित्र खूप आपल्याला वेगळ्या स्वरूपाचं पाहायला मिळते। नाही म्हटलं तरी भाजपला ही निवडणूक तितकीशी सोपी गेलेली नाही आहे। महाविकास आघाडीने त्यांच्यापुढं प्रचंड प्रमाणात मोठं आव्हान उभं केलं शरद पवारांनी। उद्धव ठाकरेंची जी सहानुभूती होती ती आपल्याला अनेक मतदारसंघात पाहायला मिळाली, शरद पवारांची सहानुभूती पाहायला मिळाली आणि भाजपचा सोपा पेपर अवघड झालेला आहे। विकासाचे मुद्दे, थेट लाभार्थ्यांना 80 लाख रुपये मिळाले आहेत, अनेक लोकांना खूप चांगल्या सुविधा दिल्या आहेत। भाजपने सगळं एवढं अजेंडा सगळा सेट असताना महाराष्ट्रामध्ये तेवढासा भाजपला पेपर सोपा राहिला नाही आणि ह्यांनी जे आव्हान उभं केलं महाविकास आघाडीने असेल किंवा उद्धव ठाकरेंनी सगळ्या गटांनी आव्हान उभं केलं, ते आव्हान फेस करता आपण पाहिलं नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात किती सभा झाल्या। प्रत्येक मला वाटतं 4 लोकसभा मतदारसंघात मोदींची एक सभा झालेली पाहिलं। स्वतः देवेंद्र फडणवीसांच्या 100 सभा झाल्या। एवढ्या लाभार्थी म्हणून जर एवढ्या योजना मिळाल्यानंतर महाराष्ट्राची नस कुठेतरी भाजपकडून थोडीशी कमी जास्त होती का असा पण विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे। आणि प्रामुख्याने आता पांडुरंग सरांनी सांगितलं की या निवडणुकीमध्ये राहुल गांधी विरुद्ध मोदी असा जो करण्याचा प्रयत्न केला गेला तर तसं झालेलं नाही। स्थानिक प्रश्न जे आहेत सर्वसामान्य आज शेतकऱ्यांचा आपण आज गावोगावी आपण फिरतो त्यावेळेस बघितलं तर शेतातली पिकं सुकून चाललेली आहेत, प्यायला पाणी नाही, अनेक ठिकाणी टँकर, ह्या स्थानिक मुद्द्यांना लोकांना खूप त्रास होतो आहे, ते लोक कुठेही व्यक्त करू शकत नव्हते। तर निवडणूक हा मार्ग असा असतो की आपलं बहुमूल्य मतदान करून की आपलं मत व्यक्त करण्याचं जे हे असतं, तर त्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनता आता आपण जर पाहिलं तर सोशल मीडियामुळं तुम्ही कुणाला मतदान करा किंवा विकास कुठं लपला आहे किंवा ह्यांचं राज्य फुटीचं काय झालं ह्या लोकांशी फारसं देणं घेणं राहिलेलं नाही। मला असं वाटतं की लोकांना स्थानिक मुद्दे, विकास, त्यांचे प्रश्न, त्यांच्या गरजा सोडवणारं नेतृत्व त्यांना हवं आहे। त्यामुळं निश्चितपणे ही निवडणूक स्थानिक मुद्द्याला प्राधान्य, कारण इथं धर्माचं पण खूप हे केलं गेलं। राम मंदिराचा पण मुद्दा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही किंवा पक्षफुटी जाऊन उद्धव ठाकरेंचा पक्षाचा ज्याप्रमाणे फोडला, राष्ट्रवादीच्या प्रमाणे फोडली, तर लोकांनी आता हे गृहीत धरायला लागले। पूर्वीची कार्यकर्त्यांची जी निष्ठा होती पक्षावरची की आपण बघितलं कितीतरी मोठे नेते महाराष्ट्रात होऊन गेले की त्यांनी आयुष्य एका पक्षामध्ये काढलं, पण ती परिस्थिती आता ह्यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली नाही। कुठेतरी लोकांना राजकारणाचा थोडंसं किळसवाणी प्रकार घडतो आहे असं जर तरुण पिढीमध्ये आपण गेलो किंवा शेतकऱ्यांच्यापर्यंत गेलो तर त्यांना देणं घेणं राहिलं असं वाटत नाही। म्हणून लोकांनी आता जे ते महत्त्व दिले ते मला असं वाटतं की स्थानिक मुद्द्यांना महत्त्व दिले, सहानुभूतीला काही ठिकाणी महत्त्व दिले। त्यामुळे ही निवडणूक खूप क्लिष्ट करणारी आहे।
जे काही 2014 आणि 19ला अपेक्षित यश मिळालं तितकंसं यश मिळेल असं मला वाटत नाही. सर तुमचा अंदाज काय सांगतोय? आपण थोडंसं जर बघितलं म्हणजे सुरुवातीपासून तर आत्ताची 2014 आणि 2019 आणि 2024 अशा 3 निवडणुकींचा जर आपण थोडासा पाठपुरावा केला किंवा त्याचा फीडबॅक घेतला तर असं लक्षात येईल की 2014 आणि 2019 त्यावेळेस मोदींची लाट होती ही आपल्याला त्यावेळेस दिसली. 2024ची निवडणूक आपण जर म्हटली लोकसभेची तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ठरणार आहे की जी महाराष्ट्रामध्ये जी काही घडामोड झाली, राजकीय घडामोड ज्या घडल्या त्याच्यामध्ये राष्ट्रवादी फुटल्या, त्यानंतर शिवसेना फुटली, ते विभागले गेले आणि त्याचा सगळ्यात जास्त परिणाम जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणावर झालेला आपल्याला दिसतो. जे भाजप हा त्यावेळेस 1 नंबरचा पक्ष असताना हे ज्या काही सगळ्या गोष्टी राजकीय घडामोडीच्या घडल्या त्याचा एक इम्पॅक्ट जो आहे तो सगळा मतदारांवर दिसला आपल्या ह्या निवडणुकीमध्ये. त्याच्यामध्ये एक सहानुभूतीचा एक पॅटर्न आपल्याला त्याच्यामध्ये दिसला की जे राष्ट्रवादी आता शरद पवारांचं वय लक्षात घेऊन जे काही राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले शरद पवार आणि अजित पवार, त्याच्यामुळं एक सहानुभूतीची लाट तिथं आपल्याला त्यामध्ये दिसली शरद पवारांच्या बाजूने किंवा. दुसरी गोष्ट शिवसेना जी फुटली त्याचा एक राग जो आहे दोन्ही बाजूनी म्हणजे एक सहानुभूती पण दिसली, पक्ष फोडल्यामुळे परत राग पण दिसला. अशा सगळ्या गोष्टी जर एकत्रित केला तर याच्यामध्ये महाराष्ट्राच्या 48 ज्या जागा आहेत त्याचा सगळा परिणाम आपल्याला त्याच्यामध्ये दिसला. दुसरी गोष्ट एक अशी की राष्ट्रीय पातळीवरचा जर आपण विचार करायचा म्हटला प्रश्नांचा किंवा मुद्द्यांचा तर भाजपने सगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले. म्हणजे 370 कलम असेल, राम जन्मभूमीचा मुद्दा असेल, राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा आत्ता जे काही तुम्हाला म्हणजे आरक्षण जो मुस्लिमांना धर्मावर आधारित आरक्षणाचा मुद्दा जो असेल तो पण भाजपने आणला. परंतु एक परसेप्शन मात्र महाविकास आघाडीकडून तयार केलं गेलं आणि त्याला मला वाटतं यश मिळालेलं दिसतं की संविधान आपल्याला वाचवायला पाहिजे. तो मुद्दा त्यांनी घेऊन ज्या पद्धतीने प्रचार केला त्या प्रचाराचा त्यांना जास्त इफेक्ट दिसला. अजून एक असं झालं की ही निवडणूक बऱ्याच वेळा असं झालं की राष्ट्रीय पातळीवरची निवडणूक म्हणून मोदी विरुद्ध राहुल गांधी असा करण्याचा प्रयत्न भाजपने केला पण ते त्याच्यामध्ये त्यांना यश महाराष्ट्रामध्ये मिळू शकले नाही कारण ते परसेप्शन त्या पद्धतीने तयार करू शकले नाही. लोकांनी जी निवडणूक किंवा जो विचार केला गेला ही निवडणूक पूर्णपणे आपण जर बघितलं सुप्रिया सुळेच्या काही प्रत्येक वेळी त्यांच्या भाषणामध्ये बोलतात तर महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी या गोष्टी कोणी त्यांनी त्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला तरी परत त्या मुद्द्यावर आणून ठेवायचे. त्यामुळे ही महागाई असेल, भ्रष्टाचार असेल, बेरोजगारी असेल हे मुद्दे त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरले आणि मग पॉलिटिकल जे काही समीकरणं बदलली गेली त्याचा इफेक्ट त्या मतदारसंघामध्ये दिसला. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करता आत्ता जे काही पोलरायझेशन या सगळ्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे मतदारांवरचं असेल, नेत्यांमधलं असेल तर मला असं वाटतं फटका नक्कीच महायुतीला या ठिकाणी बसणार आहे. माझ्या अंदाजे साधारण एक 22 ते 24 जागा महाविकास आघाडीला या ठिकाणी मिळतील असं मला वाटतं. सर एकंदरीत आपण बघतोय की 2019च्या नंतर जे राजकारण बदलत गेले, शिवसेना फुटली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा फुटला, त्याचा फायदा हा उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या महाविकास आघाडीला होईल असं वाटतं? 100% आत्ता जी निवडणूक झाली अंतिम टप्प्यात म्हणजे 2 वर्षापूर्वी शिवसेनेत बंड घडवून आणलं गेलं आणि ज्या पद्धतीने शिवसेना फोडली गेली मला वाटलं महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे या देशात. एक सामाजिक आणि एक जी महाराष्ट्राची एक जपणूक आहे, जे स्ट्रक्चर आहे ते जर बघितलं तर महाराष्ट्रातील जनतेला चुकीचं काही आवडत नाही. ज्या पद्धतीचं राजकारण गेलं की हे दोन्ही मोठे पक्ष फोडताना एक महासत्ता म्हणून जो उल्लेख झाला त्या महासत्तेने हे पक्ष फोडले गेले. साहजिक ही महासत्ता कोण आहे हे मतदारांना माहीत होतं. त्यामुळे सहानुभूती शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने आली आणि जो काही रोष होता तो साहजिक आहे. रोजचं सर्वाधिक मोठं बळी भाजप होता कारण हे करण्यामागं महासत्ता म्हणून भाजपचा रोल होता. हे थेट नंतर म्हणजे जाहीरपणे दिसून आलं किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कबूल केलं की मी 2 पक्ष फोडून सत्तेत आलो आहे. मला वाटतं तो रोष ह्या सगळ्याला आत्ता कारणीभूत दिसतो आहे. अजून आकडे यायचे तरी पण महाविकास आघाडीच्या किमान 2 का होईना जागा महायुतीपेक्षा महाराष्ट्रात निश्चितपणे जास्त येतील अशा पद्धतीचं वातावरण आहे. ह्या सगळ्याला इतर पण कारण आहे की 2014 आणि 19ला मोदी लाट प्रचंड स्वीग होती. आता तसं नाही आहे. आता काही प्रमाणात सुप्त लाट आहे. कुठलाही पक्ष 10 वर्ष ज्यावेळेस सत्तेत असतो त्यावेळेस अँटी इन्कम्बन्सी तयार होती. सर्वच प्रश्न कुठलाही पक्ष सत्तेवर आला तर सर्वच प्रश्न सोडू शकत नाही. साहजिकपणे भाजपनी अनेक विकास कामं असेल
थेट लाभार्थ्यांना थेट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे विविध योजनांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. तरी पण प्रश्न एक कधीच सुटत नसतात. त्यामुळं ती अँटी इन्कम अशी भाजपलासुद्धा मारक आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातलं चित्र आज महाविकास आघाडीसाठी काहीसं चांगलं आणि वातावरण निश्चितपणे जादा जागा दाखवणारं दिसतंय. सर, भारत जोडो यात्रा जी राहुल गांधींनी काढली होती त्याचा काही इम्पॅक्ट ह्या निवडणुकीवर झालेला दिसतोय का? मला वाटलं महाराष्ट्रातून ही राहुल गांधींची भारत जोडो यात्रा निश्चितपणे गेली, पण त्याचा थेट इम्पॅक्ट कुठल्या या निवडणुकीत दिसला नाही. पण राहुल गांधींची जी काय प्रतिमा आहे ती उजळण्या मागे या भारत जोडो यात्रेचा मोठा एक वाटा आहे. राहुल गांधींना जे पप्पू म्हणून हे केलं होतं ते पप्पू नाही, ते एक ॲक्च्युली नेता काय आहे, जमिनीवरचा आहे, सर्वात जाऊन मध्ये मिसळतो आहे. आणि थोडक्यात राहुल गांधींनासुद्धा नक्की आपला देश काय हे कळलं. त्यामुळे त्यांचा जो काही त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली असेल किंवा एक प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर तो काही प्रमाणात फायदा झाला असेल. पण थेट या निवडणुकीत महाराष्ट्रात राहुल गांधींची भारत जोडो यात्राचा असा थेट इम्पॅक्ट मला तरी वाटत नाही. सर, आपण बघितलं की ज्या प्रकारे महायुतीकडून प्रचार केला गेला त्या कम्पेअरली महाविकास आघाडीकडून प्रचार दिसलेला नाही. कारण राष्ट्रीय नेते जे होते महायुतीचे स्वतः नरेंद्र मोदी असतील त्या कम्पेअरमध्ये राहुल गांधी हे प्रचारात एवढे दिसलेले नाही. एखादा वर्गातला हुशार विद्यार्थी असतो तसं भाजपचं काम आहे. ते पेपर कधी का असेना पण त्याचा अभ्यास सातत्याने करायचा, तसं निवडणूक कधी का असेना तर ती अभ्यास तर भाजप सातत्याने करत असते. त्यांना कारण निवडणूक उद्देश ठेवूनच त्यांचं 5 वर्षाचं जे काम असतं ते आपण होत असल्याचं अनेक वेळा पाहिलेलं आहे. त्यामुळं भाजप ही 2014मध्ये जे मोदींनी सोशल मीडियावरती निवडणूक लढवली ती सोशल मीडियाची निवडणूक अशा प्रकारे निवडणूक जिंकता येते हे समजायला काँग्रेसला आणि अन्य पक्षांना पुढची 3-4 वर्ष लागली होती. 10 वर्ष समजून घेत होते की ट्विटर, फेसबुक, इंस्टा, लिंक्डइन वेगवेगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म लोक ह्यातून आपण मतदार कॅप्चर करू शकतो. तर त्यामुळं स्वाभाविकच वर्गातला एखादा अभ्यास करणारा, तयारीने अभ्यास करणारा विद्यार्थी आणि परीक्षा आल्यानंतर अभ्यास करणारा विद्यार्थी याच्यामध्ये निश्चितपणे फरक राहतो. तसा फरक दोन्हीमध्ये आहे. उद्देश वेगवेगळे आहेत. त्यामुळं भाजपची रणनीती ही 50पासून सुरू होते. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की पाहतो तसं काँग्रेस, राष्ट्रवादी असेल किंवा अन्य पक्ष, घटक पक्ष असतील, राजकारणातील त्यांची घराणी, त्यांची घराणेशाही अशा गोष्टी, अनेक गोष्टी त्या ठिकाणी महत्त्व दिलं जातं. त्यामुळं दोन्हीही पक्षाची तुलना केली तर हुशार आणि परीक्षेला बसणारा मध्यम विद्यार्थी असा तो फरक आहे. सर, आपण बघितलं की शिंदेंच्या शिवसेनेचे जे सिटिंग खासदार होते त्यांचंही तिकीट कापण्यात आलं होतं. त्याचा कुठेतरी रोष हा भाजपवरती येऊ शकतो का शिंदेंच्या शिवसेनेकडून किंवा मतदारांकडून, असं वाटतं का? तसं आता काय की त्या ज्यावेळेस तिकीट वाटप झालं त्या मतदारसंघाचा आपण म्हणतो ते बरोबर की काही जागा अशा होत्या की पार अगदी शेवटपर्यंत तिकीट जाहीर केलं जात नव्हतं. त्याला तो त्या स्थानिक याच्यातला वाद असेल किंवा 2 पक्षांमधला वाद असेल नक्की कोणाला तिकीट द्यायचं. परंतु शेवटच्या क्षणाला जर आपण बघितलं तर शेवटी आवश्यकता असल्यामुळे, कारण दोन्हीकडून आवश्यकता आहे. भाजपला पण त्यांनी जो काय नारा केलेला होता किंवा केंद्रामध्ये पुन्हा एकदा सत्ता येणं आवश्यक असतं त्यामुळं त्यांनी ती हे केलेली होती. आणि मला वाटतं याच्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांची महत्त्वाची त्या ठिकाणी ठरलेली आहे. त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते त्या ठिकाणी जे काही नाराज नेते असतील त्यांना बरोबर कन्व्हिन्स करून त्या पद्धतीनं पुन्हा कामाला. आणि आता पुन्हा एकदा आगामी विधानसभेच्या निवडणूक आहेत त्यामुळे शिंदे गटालासुद्धा त्या ठिकाणी परत विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ते काम करणं ते आवश्यक आहे. त्यामुळं असं मला वाटत नाही फार जास्त कुठं त्या याचा नाराजीचा फटका बसेल. सर, आपण बघतो की अनेक हाय व्होल्टेज लढती होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने बघितलं पुण्याची लढत आहे, मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर. काय वाटतंय, काय समीकरण सांगा? पुण्याची निवडणूक निश्चितपणे शेवटच्या टप्प्यात हाय व्होल्टेज झाली. ज्यावेळेस 16 मार्चला ही पुणे म्हणजे देशातील लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तर त्यावेळेस पुण्याच्या जर निवडणुकी बघितलं गेलं तर ही भाजपसाठी अतिशय सोपी आणि म्हणजे उमेदवाराच्या दृष्टीने आणि ग्राउंड रिॲलिटीच्या दृष्टीने दोन्ही कोणी सोपी होती. मुरलीधर मोहोळसारखा एक चांगला मातब्बर उमेदवार ज्यांनी महापौरमधून काम केले त्यांना उमेदवारी दिली गेली. काँग्रेसकडून कोण येणार उत्सुकता होतीच. धंगेकरांचं नाव चर्चेत होतं. धंगेकरांची नाव जाहीर झाल्यानंतरही त्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली तरी भाजपसाठी ती आणि सोपीच वाटत होती. पण ज्या पद्धतीने काँग्रेसचे उमेदवार धंगेकरांनी ज्या पद्धतीने या निवडणुकीच्या प्रचारात रंगात आणली आणि त्यांची जी सोशल मीडियावरती रणनीती असो किंवा अटॅकिंगची जी पद्धत होती थेट अंगावर जाऊन जाण्याचा प्रचार त्याच्यामध्ये काँग्रेस कुठेतरी जवळ येत गेली, सरस होत गेली आहे.
पण भाजप या सगळ्या याच्यात डिफेन्सिव्ह खेळली. भाजपने अटॅकच केला नाही. म्हणजे दंगेकर ज्या पद्धतीने भाजपवर उमेदवारावर तुटून पडत होते त्याला कुठेही प्रत्युत्तर देण्यास किंवा त्या पद्धतीने हे देण्यास भाजप अपयशी ठरली. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक अतिशय अटीतटीची ठरली. अगदी पार प्रचार संपल्यानंतरही पार मतदानाला जाईपर्यंत दंगेकरांनी जो काही मीडियात किंवा सोशल मीडियात ती पेस कायम स्वतःकडे ठेवली की त्यांची टॅक्ट आहे काही करून स्वतःभोवती ती निवडणूक फिरवला पाहिजे. म्हणजे काँग्रेसपेक्षा दंगेकर ही निवडणूक दंगेकरांभोवती फिरली, काँग्रेसचे उमेदवार म्हणून नाही. म्हणजे मुरलीधर मोहोळांच्या बाजूने नरेंद्र मोदी, भाजपचे 100 नगरसेवक, त्यांची पक्ष संघटना असे अनेक फॅक्टर होते. इथं केवळ दंगेकर हा एक फॅक्टर होता. दंगेकरांनी कुठेही जाणीवपूर्वक राहुल गांधी, काँग्रेस असं इमेज येऊन नाही दिली तर ती दंगेकरांच्या भोवती फिरवली. त्याचा फायदा शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. कोण बाजी मारणार का हे आज सांगणंसुद्धा अवघड आहे. 4 तारखेला कळेल. त्यामुळे हा सामना खरोखरच चुरशीचा झाला आहे, हाय व्होल्टेज झाला आहे. वंचित फॅक्टरचा इथं कितपत परिणाम पडेल असं वाटतं? वंचितला आपण जर 2019च्या आकडेवारी जर बघितलं तर वंचितचे अननोन उमेदवार होते अनिल जाधव, ज्यांनी जे आजही आपल्याला समोर आले तर ओळखू येणार नाही असे उमेदवार होते. त्यांनाही 65,000 मतं पडली. त्यांच्याबरोबर MIM होती. त्यावेळेस वंचित आणि MIM वेगळे होते. पण वंचितने जो उमेदवार दिला तो खरंच चांगला म्हणावा लागेल. त्या पुणे महापालिकेत त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले, 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं आहे. पण जो एक प्रत्येक पक्षासाठी एक काळ असतो किंवा एक चांगले दिवस असतो, मला वाटतं वंचितला 2019ला एक चांगले दिवस होते. तुलनेने आता परिस्थिती तशी नाही आहे. वंचित चांगले मतं घेतील, त्याचा फटका काही प्रमाणात निश्चितपणे काँग्रेसला बसेल. समजा ही सीट जर भाजपने एक 50,000 ते 25,000 मतांनी जिंकली आणि जर वंचितच्याच उमेदवाराला उद्या 40,000 ते 50,000 मतं पडली तर निश्चित हा वंचितसाठी मोठा हे होईल. कुठंतरी धोक्याची घंटा वंचितनी काँग्रेससाठी पहिल्यापासूनच वाजवलेली आहे. त्याच्यात MIMने अखेरच्या क्षणी उमेदवार उभा केला, पण MIMला मला वाटतं फारसा प्रतिसाद मिळणार नाही. वंचित काही चांगल्या प्रमाणात गेल्या निवडणुकी एवढी नाही, पण 40,000 ते 50,000 मतं निश्चितपणे घेतील. सर, मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे आदल्या रात्री ज्या प्रकारे सहकार पोलीस स्टेशनच्या बाहेर रवींद्र दंगेकरांनी आंदोलन केलं होतं की भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला होता, त्याचा कुठंतरी या निवडणुकीवरती दंगेकरांना फायदा होईल असं वाटतं का? मला वाटतं मतदारांच्या मनावर, मेंदूवर शेवटपर्यंत आदळत राहणं ही जी काही प्रॅक्टिस होती ती दंगेकरांची हे कसबा निवडणुकीतलं मतदान झाल्यानंतर ते थेट प्रचार संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते कसबा गणपतीच्या तिथं उपोषणाला बसले होते आणि त्यांनी स्वतःकडे लक्ष वेधून घेतलं होतं. जो काठावरचा मतदान असतो तो शेवटपर्यंत कन्फ्यूज असतो, कुणाला मतदान करायचं हे ते सगळे मुद्दे असतात. अशावेळी दंगेकर सारखा जर ॲग्रेसिव्ह उमेदवार त्यांना समोर दिसला किंवा सातत्याने तेच हे झालं तर मला वाटतं ते कुठंतरी ते मतात परिवर्तन होतं. दंगेकरांनी ती संधी सोडली नाही. त्यांनी निवडणूक आणि पैसे वाटप हे समीकरण आहे. कुणी असो समोरच्या पार्टीने वाटलं की आपण वाटत नाही असं काही नाही, दोन्ही बाजूने वाटतात. पण ते दंगेकरांनी सगळं खापर भाजपवर फोडलं आणि जर वाटणारं असेल तरी ते यंत्रणा बरोबर शांत केल्या. तर मला वाटतं दंगेकरांना निश्चितपणे त्याचा फायदाच झालाच असणार आहे. सर, पुण्याच्या बाबतीमध्ये काय सांगाल? काय समीकरणं सांगतायत, कोण येईल असं वाटतं? आता जर आपण पूर्ण निवडणुकीमध्ये पाहिलं तर पक्ष विरुद्ध व्यक्ती अशीच निवडणूक झालेली पाहायला मिळते. पक्ष जर म्हटलं तर भाजप पक्ष हा मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उभा असल्याचं पाहायला मिळतं किंवा पक्षाचं काम म्हणून भाजपचं पुण्यामधलं जे नेटवर्किंग आहे किंवा भाजपचं जे पुण्यामधली जी सगळी यंत्रणा आहे तर ही खूप मोठी आहे. परंतु दंगेकर यांनी काँग्रेस पक्ष पिक्चरमध्ये न आणता व्यक्ती म्हणून जी निवडणूक लढवली आणि व्यक्ती म्हणून स्वतःची जी प्रतिमा, मी पुणेकरांचे प्रश्न मांडणारा माणूस आहे, मी सर्वसामान्य माणसाचा प्रश्न मांडणारा माणूस आहे, ही जी स्वतःची एक प्रतिमा तयार केली. त्यामुळं पुणेकरांच्या मनातलं कोणतरी बोलतं आहे असं जे चित्र निर्माण झालं पूर्णपणे, त्याचा फायदा दंगेकरांना कितीपत होतो ते आपल्याला 4 जूनला नक्की समजेल. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादा इश्यू लावून धरणं आणि तो पुढंपर्यंत नेणं, ह्याची स्टाईल दंगेकरांना खूप चांगल्या प्रकारे जमते. कदाचित अग्रवाल प्रकरण जे आता निवडणुकीनंतर घडलं ते जर निवडणुकीच्या अगोदर घडलं असतं तर पुण्यातली निवडणूक खूप वेगळ्या पद्धतीने झाल्याचं पाहायला मिळालं असतं. मुरलीधर मोहोळ यांचं काम, समाजातली प्रतिमा खूप चांगली आहे, त्यांना मानणारा वर्ग आहे, सुशिक्षित वर्ग जास्त आहे. परंतु दंगेकरांना मानणारा देखील वर्ग जो सर्वसामान्य माणूस आहे तो दंगेकरांच्या बरोबर आहे असं कुठंतरी पाहायला मिळलं. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे, तो ट्विस्ट आपल्याला पाहावा लागेल. सर, महाराष्ट्रात अनेक हाय व्होल्टेज लढती आहेत. बारामतीची लढत आहे, तिथं सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. काय वाटतं, काय होईल? बारामतीचं थोडंसं आपण बघितलं तर एकतर दोन्ही म्हणजे एकतर ननंद भाऊजाई तिथं लढत झाली. अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी एक ती लढत होती. त्यामुळे दोघांच्या अस्तित्वाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. आणि ही सगळी ती बारामतीची निवडणूक जर आपण म्हटलं तर ती सगळी भावनेवर झालेली आहे. जी काही फाटाफूट झाली त्याच्यावरची
आणि परत विकासाचा एक मुद्दा म्हणजे आपण जर थोडंसं बघितलं तर शरद पवार गटाकडून ही सगळी भावनिक पद्धतीने ती निवडणूक लढवली गेली आणि अजित पवारांच्या बाजूने आपण जर म्हटलं तर अजित पवार कायम आपलं विकासावर कामासाठी माणूस मी कशासाठी आहे मला मतदान कशाला करायचं हे सगळे ठासून मुद्दे आपण पाहिलं की त्या ठिकाणी सांगताना पाहिलं. अशा दोन्ही बाजूनी मतदान झालं. आता याच्यात संभ्रमावस्था खरं तर मतदारांमध्येच निर्माण झाली होती, विशेषतः बारामतीमध्ये. आता हे जे 5-6 मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आपण थोडंसं जर बघितलं तर भोर-वेल्हा हा जो आहे, त्यानंतर पुरंदर आहे, तिथं महाविकास आघाडीला बऱ्यापैकी मतदान. भोर-वेल्ह्याचा तर प्रश्नच नाही. पुरंदरमध्ये मला वाटतं 70 किंवा 60-40% किंवा 70-30% तरी असं होईल. आता इंदापूरमध्ये किंवा दौंडमध्ये नक्की काय झालं हे थोडंसं बघावं लागेल. खरंच लोकांनी नेत्यांचं ऐकलं की कुठं मतदान केलं हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि सगळ्यात निर्णायक जो मतदारसंघ आहे तो खडकवासला. त्या खडकवासल्यावर खरं तर कॉन्सन्ट्रेशन अजित पवारांनी केलं होतं. म्हणजे अजित पवार अगदी सोसायट्यांमध्ये येऊन स्वतः तिथं फिरले, याचं केलं. परंतु मला असं वाटतं की त्यांच्याच गोटातून असं सांगण्यात येतं आहे की जरा चर्चा केल्यानंतर की ज्या अपेक्षित मतदान खडकवासला मतदारसंघामध्ये व्हायला पाहिजे होतं त्या अपेक्षित मतदान झालेलं नाही. त्यामुळे तिथला जो काही त्यांनी हे भरोसा ठेवलेला होता म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त लीडचा तो तिथं पूर्ण झालेला दिसत नाही. त्यामुळं नक्की काय होईल, काटेकी टक्कर होणार आहे नक्की. पण जे काही कोणी येईल ते एकतर थोड्याफार फरकाने असं येईल असं मला वाटतं. सर, मावळची लढत आहे, शिरूरची लढत आहे, एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राचं एकंदरीत चित्र कसं असेल? पश्चिम महाराष्ट्रात आपण बघतो की आज 2019ला महायुतीला सर्वाधिक 10 जागा आहे. महायुतीला 7 जागा मिळाल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आघाडीला 3 जागा मिळाल्या होत्या. मला वाटतं ह्यावेळेस ही परिस्थिती काही प्रमाणात उलटी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जागावर महाविकास आघाडीला यश मिळेल अशी अवस्था आहे. 5 जागा भाजपने लढवल्या. गेल्या वेळेस 4 खासदार तिथं होते. ह्यावेळेस भाजपला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता तिथं वर्तवली जाते. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 3 खासदार आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा मोक्याची घंटा आहे. म्हणजे 1 किंवा 0 अशी परिस्थिती तिथं येऊ शकतो. याउलट काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची एकही जागा आता तिथं नाही आहे, तर त्यांना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. काँग्रेसला सुद्धा 2 जागा मिळू शकतात आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुद्धा 3 जागा मिळू शकतात. म्हणजे 10 पैकी 6 ते 7 जागा महाविकास आघाडी आणि महायुती 3 ते 4 जागा अशी परिस्थिती आहे. शिरूरपर्यंत जो काही वातावरण नेरेटिव्ह जो सेट झाला आहे त्याच्यात प्रत्येक चर्चेत अमोल कोल्हेच आघाडीवर राहिलेली आहे. अमोल कोल्हेंसाठी निवडणूक अवघड होती, पण अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांनी ज्या पद्धतीने अमोल कोल्हेंना टार्गेट केलं, मला वाटतं त्याचा उलटा परिणाम झाला आणि अमोल कोल्हे ज्या पद्धतीने प्रचारासाठी बाहेर पडले किंवा त्यांनी ज्या पद्धतीने अटॅक केला अजित पवारांवर आणि उत्तरं दिली, तर त्याच्यात कुठंतरी अमोल कोल्हेंचं पारडं जर झालं. राष्ट्रवादी अजित पवारांच्या बाजूने उमेदवार कोण याचा शेवटपर्यंत जो गोंधळ झाला, आढळराव पक्षात येणार का, जागा शिवसेनेला सोडणार का, हा सगळा गोंधळ पचनी पडला नाही. आढळरावांचं स्वतः शिवसेनेत जाणं तिथल्या शिवसैनिकांना रुचलेलं नाही. या सगळ्याचा परिणाम बघता अमोल कोल्हेंना शिरूरची जागा सोपी वाटते. मावळचं गणित बघितलं तर बारणे विरुद्ध संजोग वगैरे जी काय लढत झाली, हे दोन्ही उमेदवार प्रामुख्याने पिंपरी चिंचवड परिसरातले, दोन्हींनी पिंपरी चिंचवड महापालिकेत पण काम केलेले आहे. आपण जी गावकी भावकी म्हणतो पिंपरी चिंचवड परिसरात जी प्रामुख्याने चर्चेला केली जाते, त्या गावकी भावकीचं जे काय राजकारण असेल त्याच्यात कुठंतरी बारणेंविषयी मला वाटतं अँटी इन्कम अशी एक 10 वर्षातली आहे. निवडणूक कोणासाठीच सोपी नव्हती. तिथं फार आरोप प्रत्यारोप झाले नाही आहे, विकासाचे मुद्देही नव्हते. पण बारणेंच्या बाजूने एक आरोप केला झाला की तिथं राष्ट्रवादीने मदत केली गेली नाही. बारणेंसाठी जर खरोखरच राष्ट्रवादीने काम केलं नसेल तर ती धोक्याची घंटा ठरेल. पण निवडून कोण येणार हे जाहीरपणे तिथंही अंदाज वर्तवणं अवघड होईल मला वाटतं. तर सांगलीची जागा ही तिरंगी होती. एका बाजूला विशाल पाटील असतील, त्यानंतर चंद्रहार पाटील यांच्यामध्ये सुद्धा लढत होती आणि परत भाजपचे संजय काका पाटील, ते तिरंगी जी लढत होती त्यामध्ये काय वाटतं? माझ्या दृष्टीने महाविकास आघाडीसाठी सांगलीची जागा निवडणुकीपर्यंत अत्यंत सोपी होती. पण उमेदवाराच्या जागा वाटपातला जो काय गोंधळ झाला आणि काँग्रेसने जी हक्काची जागा शिवसेनेला सोडली त्याचा कुठंतरी फटका बसलेला आहे. शिवसेनेला जी जागा उद्धव ठाकरेंनी आग्रहाने जी ओढून घेतली त्यांना तेवढा तुलनेचा मातब्बर उमेदवार पैलवान होते, पण निवडणुकीच्या रिंगणात ते खरे पैलवान नव्हते. विशाल पाटलांचे जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना उमेदवारी जागाच मिळाली नाही, त्यामुळे त्यांना उमेदवारी नाही मिळाली. त्यांच्याविषयी जी काय प्रचंड सहानुभूती आहे तो एक फायदा आहे. खरं तर संजय काका पाटील 2 वेळा खासदार होते, त्यांच्याविषयी नाराजी होती. जरी थेट लढत झाली असती विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील तर संजय काका पाटलांचा थेट पराभव झाला असता. पण विशाल पाटील जे काय अपक्ष उमेदवार उभे राहिले तर चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्यात जी काही मतविभागणी जी होईल त्याचा फायदा काही प्रमाणात संजय काका पाटलांना मिळू शकतो. पण एकमेव मला वाटतं महाराष्ट्रातली अशी जागा आहे की जिथं अपक्ष उमेदवार विजय होऊ शकतो अशा पद्धतीचं एक वातावरण आहे.
आपण तिथल्या जनतेशी मतदारांशी जर चर्चा केली तर विशाल पाटलांचं नाव म्हणजे जाहीरपणे विजय होईल या पद्धतीने घेतलं जातं. त्यामुळे मला वाटतं सांगलीचा निकालसुद्धा तेवढाच उत्सुकतेचा असेल. महाराष्ट्रात एकमेव अपक्ष खासदार म्हणून विशाल पाटील विजयी होणार का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आणि उत्सुकतेचं ठरेल. पुण्यात दंगेकर की मोहोळ असं थेट सांगता येणार नाही. मी सांगितलं की फार चुरशीची लढत आहे. ते दोघंही उमेदवारांनी आत्ता विजयाची तयारी चालू केली. याच्यावरून समजून घ्या की ही लढत किती चुरशीची आहे. बारामती कोण, सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? तुम्ही सगळे अवघड प्रश्न आमच्या वाटेवर टाकलेत, हरकत नाही. पण बारामती लढत फार जोरदार आहे. नेरेटिव्ह लोकांच्या मनात किंवा लोकांच्या तोंडात तर सुप्रिया सुळे राहिलेली आहे. निकालात कळेल काय आहे ते. शिरूरचं काय वाटतं? शिरूरला मी सांगतो अमोल कोल्हे निवडून येतील. आणि मावळ? मावळला पण थोडंसं अवघड आहे. थेट जाहीरपणे नाही सांगता येणार की कोण निवडून येईल असं वातावरण. अकोल्याचं काय वाटतं सर? नाही त्या मतदारसंघात खरं मी गेलेलो नाही किंवा तिकडला अभ्यास केलेला नाही, त्यामुळे तिथलं बोलणं उचित ठरणार नाही. पुण्यात कोण, मोहोळ की दंगेकर? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्विस्ट आहे खूप की शेवटच्या टप्प्यामध्ये जी 8 दिवसामध्ये निवडणूक बदलली त्यामुळे ह्याच्यामध्ये सांगणं खूप तसं अवघड आहे. आणि बारामती? बारामतीमध्ये नेरेटिव्ह जो आहे तो जे शेवटच्या 2 दिवसामधला जो नेरेटिव्ह बदललेला पाहिला निवडणुकीचा, तर तिथं अजित पवारांचं थोडंसं प्लॅनिंग व्यवस्थित झालेलं दिसतं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पूर्णपणे सुप्रिया सुळेंचं पारडं जड, लोकांच्या मनातही अजून बऱ्याच ठिकाणी सुप्रिया सुळेंचं नाव बोललं जाते. परंतु शेवटच्या 2 दिवसामध्ये जे काही मतदारांना फेरबदल झाले त्याच्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट निर्माण झाला आहे. आज तर स्पष्ट सांगता येणार नाही, पण घासू नाही. शिरूरच्या बाबतीत काय होतं? अमोल कोल्हे की आढळराव? अमोल कोल्हेंचं पारडं निश्चितपणे जड आहे शिरूरला. कारण सोलापूर रोडला मी फिरलो त्या ठिकाणी बघितलं तर मांजरीच्या पुढची जी गाव, उरुळी कांचन परिसरातली गावं असतील त्या ठिकाणी बऱ्यापैकी लोकांनी, कारण आढळराव पाटलांच्या बाबतीत जर पाहिलं तर दिलीप वळसे पाटलांचा आजार पण निवडणूक होईपर्यंत काय बरं झालेलं नव्हतं. ते आजारी होते. त्यांना जो जे महत्त्वाचं जे भूमिका होती ती वळसे पाटलांची होती किंवा बाकीचे सगळे जे नेते मंडळी होती. कारण अचानकपणे उमेदवार म्हणून आढळराव पाटील तिकडे आले, त्यामुळे कधी कधी लोकांना अचानक आलेली उमेदवारी पसंती पडत नाही. आतापर्यंतच्या निवडणुकीतला अनुभव आहे, त्यामुळं तिथे थोडंसं ह्यांचं जड आहे. मावळच्या बाबतीमध्ये संजोग वगैरे वाटत आहेत की श्रीरंग बारणे कसे? आता बारणेंचा निवडणुकी लढवण्याचा अनुभव खूप मोठा आहे. अनेक वेळा बारणे तिथून विजयी झालेले आहेत. पार्थ पवार यांना देखील त्यांनी तिथं पराभूत केलेले आहे. तर वगैरे यांचं जे नेटवर्क आहे ते मला वाटतं त्या शहरापुरतं बऱ्यापैकी जास्त मर्यादित आहे. वगैरे यांचं नेतृत्व हे कसं शेवटी मगाशी बोलल्याप्रमाणे अभ्यास केलेला विद्यार्थी आणि परीक्षेला पहिल्यांदा बसलेला विद्यार्थी, तो जरा तिथं फरक आहे. वगैरेंना मानणारा पण घटक जास्त आहे. वगैरेंना पण मतं चांगली मिळतील, पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी बारणे विजयापर्यंत पोहोचतील. सर पुण्यात मोहोळ की दंगेकर काय सांगतं सगळे? मला वाटतं आपण पहिल्यापासून चर्चा जी केली की ही निवडणूक जी पुण्यातली होती ती अगदी सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक, नंतरची वेगळी रंगत वाढत गेली. दंगेकरांनी त्यांचा एक नॅरेटिव्ह सेट केला त्यांच्या पद्धतीने आणि मग ती अटीतटीची निवडणूक झाली. परंतु मला वाटतं मुरलीधर मोहोळ त्या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने विजय होते. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? बारामतीमधलं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जरा अवघड वाटतं, कारण ती इतकी अटीतटीची लढाई आहे. कारण 2-3 मी पॅरामीटर मागाशी जे सांगितले की मतदान कसं होतं, कारण एक तर ही घरातली निवडणूक होती, त्यामुळे असं परफेक्ट असं सांगता येत नाही नक्की कोण येईल ते. आणि सर शिरूरमध्ये काय वाटतं? अमोल कोल्हे, आढळराव पाटील काय? शिरूरमध्ये आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा बारामतीनंतर जशी 2 पवारांच्या अस्तित्वाची लढाई होती तशी शिरूरमध्ये 2 पवारांच्या अस्तित्वाची लढाई होती. कारण तिथं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच निवडणूक झाली. त्यामुळे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन तिथं होतं. शरद पवारांनी पण चांगल्या पद्धतीने ताकद लावली आणि अजित पवारांनी पण लावली. परंतु मला वाटतं अमोल कोल्हेंचा परफॉर्मन्स सगळा संसदेतला असेल, इतर असेल, त्यांची प्रतिमा असेल आणि शेवटच्या क्षणाला आढळरावांची तिथं झालेली एंट्री, हे जर सगळं बघितलं आणि शेवटी परत एकदा पवार महाविकास आघाडीने लावलेली ताकद, त्यामुळे तिथं अमोल कोल्हे विजयी होतील असं वाटतं. सर मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, संजोग वगैरे विरुद्ध श्रीरंग बारणे अशी लढत झाली. कोण वाटतं जिंकते? 2 शिवसेनेमधली लढाई मावळमधली होती. संजोग वागेरे आणि बारणेंची ही 3री वेळ आहे, म्हणजे ते निवडून आले तर हॅट्रिक होईल. मला वाटतं बारणेंचा अनुभव जो आहे निवडणुकीत लढवण्याचा तो बऱ्यापैकी आहे. त्यांना सुरुवातीला काही पिंपरी चिंचवड किंवा त्या भागामधून किंवा पक्षांतर्गत भाजपच्या पक्षांतर्गत याच्यातून पण थोडासा उमेदवारीला विरोध झालेला होता. परंतु मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तो विरोध तेवढ्यापुरता असतो. शेवटी भाजपचे जे काही उच्च पदस्थ नेते आहेत ते सगळं ते मिटवतात. आता याच्यात बघितलं आपण थोडंसं, तर हा जो मतदारसंघ आहे मावळ, त्याच्यातला तो रायगडचा काही भाग जो येतो कोकणातला, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तिथं मला वाटतं उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्याचं काम चांगलं आहे. परंतु संजोग वगैरे हे नवीन उमेदवार होते आणि यांचा अनुभव जास्त आहे. एकूण महायुतीला आत्ता जी काही ताकद लावलेली होती सगळे, कारण एक सीट महत्त्वाचं होतं,
तर मला वाटतं शेवटच्या क्षणी जे काही सगळ्या गोष्टी घडल्या तर त्याच्यात बार्नींचं पारडं मला त्या ठिकाणी जड वाटतं. एक्झिट पोलची आकडेवारी ही पुढे यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण पुण्यातील ज्येष्ठ पत्रकारांचे अंदाज काय आहेत, या निकालावरती त्यांचे अंदाज काय आहेत, त्यांचा अंदाज काय सांगतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु निकालासाठी आपल्याला 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे. समृद्धी जाधवसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.